आणि आता पाहूयात एक महत्त्वाची बातमी। विदर्भामध्ये भाजपचं मिशन पदवीधर निवडणूक आहे। 1.25 वर्ष आधीपासूनच भाजपची मतदार नोंदणी सुरू आहे। तर माजी नगरसेवकांना प्रत्येकी 1000 मतदार नोंदणीचं टार्गेट आहे। एका मतदारसंघामध्ये 5 लाख मतदार नोंदणीचं लक्ष सुद्धा भाजपकडून ठेवण्यात आलेलं आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, पाहूया। नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आणखी 1 ते 1.25 वर्षाचा अवधी आहे। तरीही आजपासूनच भाजपनं आपल्या निवडणुकीची तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू केलेली आहे। या निवडणुकीमध्ये मतदार नोंदणी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असतो आणि त्या मतदार नोंदणीसाठी दीर्घकाळ वेळ द्यावा लागतो, कारण की भाजपच्या गड असलेल्या या मतदारसंघात गेल्या वेळेस काँग्रेसने बाजी मारली होती। त्यामुळे यावेळेस सावध पवित्रा घेत भाजप जी आहे ती 1.25 वर्षाच्या आधीपासूनच मतदार नोंदणीच्या कामाला लागलेली आहे। पुढच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडनं अभिजित वंजारी हेच उमेदवार असतील हे जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TVN मराठी, नागपूर।